माझं नाव महादेव लक्ष्मण शिंदे, केंद्र प्रमुख या पदावर कोरफळे तालुका बार्शी पंचायत समिती शिक्षण विभाग बार्शी या ठिकाणी गेली 36 वर्ष सर्व्हिस करून 30/11/2023 रोजी सेवानिवृत्त झाले आहे। पण गेले 3 महिने कार्यालयाशी सतत पाठपुरावा करूनही माझ्या सेवानिवृत्तीचा कुठलाही लाभ मला मिळाला नाही आणि त्याच्यामुळे माझं पूर्ण कुटुंब रस्त्यावर आलं। कारण मी स्वतः दिव्यांग आहे, माझी 2 मुलं दिव्यांग आहेत, बहीण दिव्यांग आहे आणि आज दोन्ही मुलं सध्या उपाशी आहेत। त्यांना घरी ठेवून आम्ही इथं 2 दिवस झाले उपाशी। कालपासून अन्नाचा थेंब आम्ही घेतलेला नाही। शेवटी आम्हाला चक्कर आले आणि चक्कर आल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबलने मला मगाशी पाणी दिलं आणि शेवटी कुलकर्णी सर प्रहारचे शहराध्यक्ष यांनी आले आणि शेवटी हा पाठपुरावा केला आणि त्याला चांगल्या प्रकारे यश आलं। रुपनर साहेबांची भेट घेतली आणि त्याने सेवानिवृत्ती सर्व लाभ 4 वाजेपर्यंत लेखी हातात देण्याचं आश्वासन दिलं आणि म्हणून त्याची वाट आम्ही इथं पाहत आहोत। 4 तारखेला म्हणजे 4 वाजेपर्यंत तो आदेश मला हातात पडल्याबरोबर मी उपोषण सोडणार आहे। धन्यवाद। जिल्हा परिषद विभागामध्ये प्राथमिक शिक्षण विभागात बार्शी येथून केंद्र प्रमुख या पदावरून निवृत्त झालेल्या लक्ष्मण शिंदे हे गेल्या 70 दिवसांपासून या ठिकाणी सेवानिवृत्तीची त्यांचे देणी आहे, हे देणी मिळावे म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न करत होते आणि सतत पाठपुरावा करून जिल्हा परिषदेचे अधिकारी असतील, सीओ असतील यांच्याकडे पाठपुरावा करून सुद्धा काहीच उपयोग होत नाही। म्हणून ते काल पती पत्नी दोन्ही दिव्यांग, त्यांची 2 मुलं सुद्धा दिव्यांग, अशा परिस्थितीमध्ये ते आज कालपासून त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते। या संदर्भातली माहिती आमचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांना मिळाली आणि त्यांनी थेट जिल्हा परिषदेचे सीओ मॅडम यांच्या दारामध्ये या दोन्ही दिव्यांग बांधवांना घेऊन या ठिकाणी आलं आणि या ठिकाणचा प्रशासन जागा झाला। एकत्रित आपण बघत असाल की ज्या ठिकाणी एखादा व्यक्ती 36 वर्ष सेवा करून निवृत्त होतो, तशा माणसांवर सुद्धा अन्याय करणारी ही जमात कोण आहे याचा शोध घेणं गरजेचं आहे। जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, या ठिकाणी काही अधिकारी कर्मचारी खूप चांगलं काम करतात, पण काही अधिकारी कर्मचारी दरोडे घालण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे। त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि मी सीओ मॅडम ते आमची बहीण आहे, त्यांना सुद्धा मी या माध्यमातून एक विनंती करतो की निदान 36 वर्ष त्या ठिकाणी काम करून आपल्याच विभागातून निवृत्त होणाऱ्या अशा दिव्यांग बांधवावर त्यांच्यावर जर अन्याय कुणी करत असेल तर अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर ते काय कारवाई करणार हा प्रश्न माझा त्यांच्यावर सुद्धा आहे। आणि येत्या 2 दिवसामध्ये यांचा जर प्रश्न निकाली लागला नाही तर रुपनर यांना मात्र प्रहार काळे पाजल्याशिवाय राहणार नाही, या माध्यमातून इशारा देतो। अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष, सोलापूर शहर। महादेव लक्ष्मण शिंदे केंद्र प्रमुख म्हणून कोरफळे बार्शी तालुक्यात सर्व्हिसला होते, ते रिटायर झालेले आहेत। त्यांचं जे देयक तटवलेलं आहे वेतनाचं, ते जिल्हा परिषद शिक्षण खात्याकडून वेळोवेळी पाठपुरावा केला तरी सुद्धा त्यांना कुठल्याही पद्धतीची त्यांच्याकडनं रिस्पॉन्स मिळाला नाही। आज 2 महिने झाली सगळी फाईलची पूर्तता केली होती। शेवटी ते उपोषणाला बसले काल 2 दिवस। आज सकाळी त्यांना चक्कर आली। पोलीस प्रशासनातील एका व्यक्तीने, नाव नाही सांगत त्यांना लिक्विड वगैरे प्यायला दिलं। मला सांगा, पोलिसांजवळ एवढी जर हे असेल तर बाकीचे जे जिल्हा परिषदचे शिक्षण खात्यातले लोक काय झक मारतात का? ते रुपनर साहेबांकडे वित्त विभागाकडे गेला असताना त्यांनी म्हणजे कुठल्याही पद्धतीचं लेखी दिलेलं नाही। दिलं नसताना प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आज कालच ही गोष्ट मला कळाली होती, पण मी स्वतः आज येऊन संबंधित व्यक्ती जे आहेत ते आणून सीओ साहेबांच्या ऑफिसच्या समोर बसवलं। प्रशासन खडबडून जागा झालं आणि लेखी स्वरूपात देत आहेत। त्यांचं जे काही वेतन थकीत आहे किंवा त्यांचं काही ते प्रॉव्हिडंट फंड तटलेला आहे सगळं ते देतो म्हणून त्यांनी पत्र दिलेलं आहे। आणि यापुढं यांनी जर काही फसवाफसवी केली तर मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जाईल, याची दक्षता त्यांनी घ्यावी। हे तुम्हाला चॅलेंज आहे, तुम्ही चेष्टा करू नका। दिव्यांग व्यक्तीला जर असा त्रास होत असेल तर सामान्य जनतेची किती म्हणजे तुम्ही फसवणूक करत असाल। शिक्षण विभाग यामुळे बदनाम झालेला आहे। काही अधिकारी वगैरे त्याच्यामध्ये चोराचं काम करतायत, पर्सेंटेज घेऊन काम करतायत। त्यांची फाईल पर्सेंटेजमुळे तटवली होती। या माध्यमातून मी यांच्यावर आरोप करत आहोत। धन्यवाद।